नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींना आणि सदैव अटल स्मृतीस्थळावर माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकातही पुष्पहार अर्पण केला. भारताच्या शेजारी देशांचे आणि हिंदी महासागर प्रदेशातल्या देशांचे प्रमुख प्रधानमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीवर संध्याकाळी 6:45 वाजल्यापासून या कार्यक्रमाचं वार्तांकन सुरू होईल. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित केलं जाईल. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं होतं, मात्र त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे तुर्तास मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतल्याचं फडणवीस यांनी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. संसदेत काँग्रेसची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे, असं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होत्या. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं. जेईई ॲडव्हान्स 2024चा निकाल आज सकाळी जाहीर झाला. IIT दिल्लीच्या वेद लाहोटीनं 360 पैकी 355 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे. IITच्या JEEADV.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल बघता येईल. मुंबईत आज नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं. हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी, ठाणे, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज सांगितला आहे, तर उर्वरित राज्यासाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. न्यूयॉर्क इथल्या नासॉ काउंटी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता हा सामना सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.